नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता शेतकरी मित्रांनो, पेरूमध्ये बघायला गेलं तरी शेंडा खोडणी तुम्ही ऐकलं असेल. मग शेंडा शेंडा नक्की का खोडावा? तर शेंडा खोडण्याचं एक प्रमुख कारण असतं, की आपल्या झाडाची फक्त उंची न वाढवता त्या ठिकाणी जर तुम्ही शेंडा जर खोडला, तर त्याची त्या ठिकाणी शाकीय वाढ चांगली होत असते किंवा असं डेरेदार झाड बनत असतं. दुसरा फायदा होत असतो, की जी खोड आहे त्याला खोडाला बळकटी मिळत असते किंवा खोड त्या ठिकाणी स्ट्राँग होत असतं. तुम्ही आता बघू शकताय, की याला इथं त्या ठिकाणी कळी लागली आणि याच्यानंतरनं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. 9 पानं त्या ठिकाणी आलेले आहेत. तर आपल्याला या 9 पानाची त्या ठिकाणी काही गरज नाही. आता आपण बघायला गेलं तर 1, 2, 3, 4 आणि 5. 5व्या पानावर त्या ठिकाणी आपण इथं शेंडा मारणार आहे. तुम्ही आता ही बघू शकताय, की शेंडा मारताना आपण बरोबर इथं असा मारलाय शेंडा. आता एवढी त्या ठिकाणी वरची पानं आपण काढून टाकली. आता हे काढल्यामुळे काय होईल, तर याच्यातून जे दिसतंय तुम्हाला, हे 2 नंबरचं जे पान दिसतंय किंवा जो राहिलेला 2 नंबरचा डोळा आहे, तर याच्यातून त्या ठिकाणी फांदी निघतील आणि फांद्या निघाल्यानंतर त्या फांद्या अशा आडव्या पसरतील आणि आडव्या पसरल्यामुळे नंतर आपला जो खाली पेरू लागणार आहे अजून आता महिन्या किंवा दीड महिन्यात जो लिंबू साईज होईल किंवा मोसंबी साईज जो पेरू होईल, तर त्याला त्या ठिकाणी सावली मिळणार आहे आणि त्याच्यावरती डायरेक्ट ऊन पडणार नाही. त्याच्यामुळं ह्यो शेंडा खोडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता ही बघायला गेलं तर ही फांदी खूप त्या ठिकाणी वर आली. बरोबर आपण इथं 5व्या फांदीवरती त्याला 5व्या पानावरती बरोबर आपण त्याचा शेंडा त्या ठिकाणी खोडणार आहे. तुम्ही आता बघू शकता असं.